शेवटच्या श्वासापर्यंत या 7 गोष्टी सर्वांपासून लपवून ठेवा. मित्रांनो, मनातलं प्रत्येक गुपित उघड करणं ही चुकीचं ठरते. एक विचारवंत म्हणतो, जगात सर्वात मोठा धोका हाच असतो की आपण प्रत्येक गोष्ट मनात न ठेवता इतरांना सांगतो. खरा त्रास त्या लोकांना होतो जे आपलं मन फार मोकळं करतात, पण ज्याची जीभ सैल असते ते आपली प्रत्येक भावना, प्रत्येक योजना किंवा प्रत्येक दुःख कोणालाही न विचारता सांगतात. लक्षात ठेवा, जसं तिजोरीत धन बंद ठेवलं तर ते सुरक्षित राहतं, तसंच काही गोष्टी मनात ठेवण्यातच खरं शहाणपण आहे. बोलणं सगळ्यांना जमतं, पण योग्य वेळी गप्प राहणं हीच खरी कला आहे. आणि जो या कलेत पारंगत होतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. तुम्ही कितीही जवळच्या व्यक्तीला या गोष्टी सांगू नका, कारण त्या बाहेर पडल्या तर जग तुम्हाला तुमच्या शब्दांनी हरवेल. या 7 गुप्त गोष्टी लपवून ठेवल्या तर तुमच्या जीवनात अडचणी दूरवरही भटकणार नाहीत. आणि हो, व्हिडिओला लाईक करून नक्कीच प्रतिसाद द्या बरं का, जेणेकरून असे व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरुवात करूया. 1. घरातील समस्या बाहेर कधीही सांगू नका. गुरुजन नेहमी सांगतात की जीवनातील पहिली आणि महत्त्वाची नीती ही आहे, आपल्या घरच्या समस्या बाहेर कधीही उघड करू नका. भांडण असो, मतभेद असो किंवा कोणतीही खाजगी अडचण, ती घरच्या 4 भिंतीतच राहिली पाहिजे. एका शिष्याने गुरूंना सांगितलं, गुरुदेव, आमच्या घरी वडिलांनी आईवर राग काढला, भाऊ घर सोडून गेला आणि मी ही गोष्ट माझ्या मित्रांना सांगितली. यावर गुरु गंभीर झाले आणि म्हणाले, पुत्रा, जेव्हा तू तुझ्या घराच्या भेगा बाहेर दाखवतोस तेव्हा लोक त्या भरून काढत नाहीत, उलट अजून फाडण्याचा प्रयत्न करतात. लोकांना सहानुभूती कमी आणि चर्चा जास्त प्रिय असते. गुरूंनी पुढे एक कथा सांगितली. एका गावात 2 भाऊ रोज भांडायचे. त्यांच्या वादांची बातमी पसरताच लोकांनी संपूर्ण कुटुंबापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. घरच्या गोष्टी बाहेर गेल्या की नात्यांचा मान कमी होतो, विश्वास तुटतो आणि आपलं दुःख इतरांच्या हातात शस्त्र बनून जातं. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असो, घरातील गोष्टी घरापुरत्याच मर्यादित ठेवा, कारण बाहेरचं जग जखमेवर मलम लावत नाही तर जखमेवर मीठ चोळतं. 2. आपली कमाई आणि संपत्ती गुप्त ठेवा. गुरु गंभीर स्वरात म्हणाले, जीवनातील दुसरी महत्त्वाची नीती म्हणजे आपल्या उत्पन्नाचा, संपत्तीचा किंवा मिळकतीचा कधीही दिखावा करू नका. त्याने उदाहरण दिलं, एका राजाने गर्वाने आपला खजिना सर्वांना दाखवला. काही दिवसातच शेजारच्या राजाने आक्रमण करून तो खजिना लुटून नेला. गुरु म्हणाले, धन जितकं गुप्त ठेवलं जातं तितकंच ते सुरक्षित राहतं. त्यांचं प्रदर्शन करणं म्हणजे स्वतःला चोर आणि लोभी लोकांसमोर उभं करणं आहे. श्रीमंत लोक आपली खरी कमाई सर्वांसमोर का मांडत नाही? कारण त्यांना माहीत असतं की जिथे पैसा उघड झाला तिथेच मत्सर, अपेक्षा आणि संकट वाढतात. जर लोकांना कळलं की तुमची कमाई चांगली आहे तर काही जण मदतीच्या नावाखाली जवळ येतील, काही तुम्हाला कमी लेखतील तर काही फक्त द्वेषाने जळतील, कारण तुमच्याकडे जे आहे ते त्यांच्याजवळ नाही. धनाचं सर्वात मोठं रक्षण म्हणजे त्याला गुप्त ठेवणं. जर सगळ्यांना तुमच्या संपत्तीबद्दल माहिती मिळाली तर लोक फक्त तुमचं धनच नाही तर तुमची मानसिक शांतताही हिरावून घेतील. म्हणूनच कमाई गुप्त ठेवा, कारण जे धन दाखवलं जातं ते कधी लुटलं जातं तर कधी मत्सराचं कारण बनतं. 3. आपल्या भविष्यातील योजना गुप्त ठेवा. गुरु तिसरी नीती सांगताना म्हणाले, पुत्रा, जोपर्यंत कोणतीही योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत ती आपल्या मनातच ठेव. जे लोक आपल्या प्रत्येक पावलाची घोषणा आधीच करतात ते अनेकदा ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच मार्ग हरवतात. त्यांनी तक्षशिला गुरुकुलातील एक प्रसंग सांगितला. एका व्यापाऱ्याने नवीन कपड्यांचं दुकान उघडण्याचा विचार आपल्या मित्रांना सांगितला, पण त्याआधीच एका चतुर व्यक्तीने त्याच जागी तेवढंच नव्हे तर अधिक आकर्षक कपड्याचं दुकान सुरू करून संपूर्ण बाजारपेठ आपल्या हातात घेतली. गुरु म्हणाले, प्रत्येक विचार हे एक बीज आहे. जर ते पेरण्यापूर्वी सर्वांना सांगितले तर कोणीतरी ते चिरडून टाकेल किंवा तुमच्या आधी त्याचं फळ घेऊन जाईल. योजनेची खरी ताकद तिच्या मौनात असते. तयारीचा काळ दाखवण्याचा नसतो तर काम पूर्ण झाल्यावरच बोलण्याचा असतो. जोपर्यंत प्रवास सुरू आहे तोपर्यंत शांत राहा. तुमचे इरादे, तुमची दिशा आणि पुढची पावलं ही तुमची स्वतःची आहेत. त्या सर्वांना सांगून तुम्ही विनाकारण स्वतःवर ओझं आणि टीका ओढवून घ्याल. आजच्या जगातही हीच नीती लागू होते. एखादं नवीन काम सुरू करायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, नोकरी बदलायची असेल किंवा नवा प्रकल्प हाती घ्यायचा असेल तर तो पूर्ण होईपर्यंत शांत राहा, कारण ही दुनिया तुमच्या योजनेचं रक्षण करणार नाही आणि अपयश आलं तर त्याची जबाबदारीही घेणार नाही. 4. आपल्या कमकुवत बाजू कोणालाही सांगू नका. गुरु गंभीरपणे म्हणाले, पुत्रा, ज्या दिवशी तू आपली कमजोरी कोणाला सांगतोस त्याच दिवशी पराभवाचा पहिला दरवाजा तू स्वतः उघडतोस. शिष्याने विचारलं, गुरुदेव,
जर आपण जवळच्यांना आपली भीती किंवा वेदना सांगितल्या तर ते आपल्याला आधार देतील ना? गुरु शांत हसले आणि म्हणाले, लोक तुमच्या ताकदीपर्यंतच जवळ असतात. कमजोरी कळली की तेच लोक कधी दुरावतात तर कधी तिचं शस्त्र बनवतात. गुरुने एक गोष्ट सांगितली. एका योद्धाला तलवारीचा आवाज ऐकून भीती वाटायची. त्याने हे आपल्या विश्वासू मित्राला सांगितलं, पण नंतर तोच मित्र शत्रूकडे गेला आणि योद्धात तलवारीचा आवाज वाढवून योद्धाला पळवून लावलं. गुरु म्हणाले, कमजोरी तोपर्यंत ताकद असते जोपर्यंत ती फक्त तुम्हालाच माहीत असते. म्हणूनच आपली भीती, वेदना किंवा घाव स्वतः जवळच ठेवा, कारण जगातील बरेच लोक मदत करण्यासाठी नसतात तर पराभव पाहण्यासाठी उभे असतात. 5. आपल्या दानाचे प्रदर्शन करू नका. गुरु हसत म्हणाले, पुत्रा, खरी दानधर्माची किंमत ती गुप्ततेत असते. जिभेवर येऊन केलेले दान हे पुण्य नसते तर अहंकाराचे दर्शन असते. शिष्याने विचारलं, गुरुदेव, जर आपण एखाद्या गरीबाला अन्न दिलं, विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत केली किंवा एखाद्याला संकटातून उभा राहायला हात दिला तर ते लोकांना सांगणं चुकीचं आहे का? गुरु शांतपणे म्हणाले, दान केल्यानंतर जर तू त्याची जाहिरात करायला लागलास तर ती मदत राहत नाही, ती फक्त तुझ्या अहंकाराला पोचते. गुरूंनी एका राजाची कथा सांगितली. त्या राजाने अभिमानाने लोकांसमोर जाहीर केलं की त्याने 100 गरिबांना मदत केली. लोकांनी कौतुक केलं. पण त्याच रात्री राजाला स्वप्नात एक ज्ञानी ब्राह्मण दिसला आणि म्हणाला, राजा, तुझं दान पुण्य ठरलं नाही कारण तू ते जगाला सांगितलंस. गुरु पुढे म्हणाले, दान तेव्हाच फलदायी ठरतं जेव्हा ते गुप्त राहतं. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळायला नको. खरी मदत म्हणजे तो दिवा आहे जो अंधारातही शांतपणे जळतो. कोणी पाहिलं की नाही याला महत्त्व नाही, कारण त्याचा प्रकाश एक दिवस परत तुझ्यापाशी येतो. पण जर तू फक्त दाखवण्यासाठी दान करतोस तर ते दान राहत नाही, तो फक्त दिखावा राहतो. 6. अपमान आणि पराभवाच्या कथा कधीही सांगू नका. गुरु शिष्यांकडे पाहून गंभीरपणे म्हणाले, पुत्रा, जीवनात प्रत्येकाला अपमान सहन करावा लागतो, कधी पराभव मान्य करावा लागतो, पण त्याचं वारंवार स्मरण करून लोकांना सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमा पुन्हा पुन्हा उघडण्यासारखं आहे. त्याने एका योद्ध्याची कथा सांगितली. तो युद्ध हरल्यानंतर प्रत्येक गावात जाऊन सांगू लागला, मला फसवण्यात आलं, माझ्यावर अन्याय झाला. काही लोकांनी दया दाखवली पण बहुतेकांनी त्याच्यावर हसणं सुरू केलं. जेव्हा तो पुन्हा रणांगणात उतरला तेव्हा सगळेजण त्याच्या जिंकण्याऐवजी पराभव पाहण्यासाठी थांबले होते. गुरु म्हणाले, तू जर अपमान भोगला असेल तर तो तुझ्या ताकदीत बदल. त्याचा गाजावाजा करू नको. जग चतुर आहे, ते तुझ्या जखमांवर मलम लावणार नाही तर त्याच जखमा कायम लक्षात ठेवून तुझ्या विरुद्ध वापरणार. लक्षात ठेव, लोकांना तुझी शक्ती दिसली तर ते तुला मान देतील, पण तुझ्या दुःख कथा ऐकून कोणी तुझा सन्मान करणार नाही. म्हणूनच जर कधी तू हरलास तर ते जगाला सांगू नकोस. स्वतःला सांग की आता आणखीन ताकदीने उभं राहायचं आहे. खरा विजेता तोच असतो जो पडल्यानंतरही शांतपणे उठतो आणि आपल्या कृतीने जगाला आश्चर्यचकित करतो. 7. आपल्या भावना जसे की राग, मोह किंवा वेदना कधीही उघड करू नका. गुरु सर्वांकडे पाहून शांत पण गंभीर स्वरात म्हणाले, माणसांचं सर्वात मोठं रहस्य त्यांचं मन आहे. जो आपलं मन प्रत्येकासमोर मांडतो तो सर्वात आधी कोसळतो. जेव्हा तू राग व्यक्त करतोस, मोह दाखवतोस किंवा वेदना सांगतोस तेव्हा लोक सहानुभूती न देता विचार करतात, याला कुठून तोडता येईल. जर तू कोणाला सांगितलं की तू एखाद्यावर नाराज आहेस तर ते शत्रूपर्यंत पोहोचू शकतं. जर मोह व्यक्त केला तर लोक त्याचा गैरफायदा घेतील आणि जर वेदना उघड केली तर लोक उपाय शोधणार नाहीत तर तुझ्या कमकुवतीवर लाभ घेतील. गुरु म्हणाले, भावना ह्या देखील संपत्तीप्रमाणेच असतात. ज्या सर्वांसमोर येतात त्यांची किंमत कमी होते, पण ज्या आतल्या आत जपल्या जातात त्या शक्ती बनतात. खरा राजा तोच असतो जो मनाने जळतो पण चेहऱ्यावर शांत छाया दाखवतो. ज्याला लोक वाचवू शकत नाहीत तोच खरा मजबूत असतो. मनाची गोष्ट फक्त त्या व्यक्तीला सांग जी खरी निस्वार्थ आहे. बाकी सर्वांसमोर फक्त हसा, शांत राहा. शिष्याने नतमस्तक होऊन उत्तर दिलं, गुरुदेव, मला उमगलं. काही गोष्टी गुप्त ठेवण्यातच खरं शहाणपण आहे. गुरु शेवटी म्हणाले, पुत्रा, हीच नीती तुझं सर्वात मोठं कवच आहे. ते धारण केलंस तर कोणी तुला तोडू शकणार नाही. मित्रांनो, कितीही खास व्यक्ती असो, या 7 गोष्टी फक्त स्वतःपुरत्याच ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.